नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागातून अनेक दुचाकी चोरीला गेल्या आहेत। कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अनेक ठिकाणी चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत। मात्र तरीही चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हाजी बिलाल यांची दुचाकी कुरेशी हॉटेल समोर पोलिसांच्या नाकावर टिचून चोरीला गेल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे। यावरून चोरट्यांना पोलिसांची भीती राहिली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह केला। या आंदोलनात सहकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे। विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या समस्या मांडल्या। या धरणे सत्याग्रहाद्वारे कर्मचाऱ्यांनी सरकारला आपल्या मागण्यांची जाणीव करून दिली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। 353 कलम शिथिल करणाऱ्या शासनाचा 353 कलम शिथिल करणाऱ्या शासनाचा वेतनातून होणारी 10% कपात रद्द करा। वेतनातून होणारी 10% कपात वेतनातून होणारी 10% कपात रद्द करा। देणदारी करणाऱ्या शासनाचा अहिल्यानगर जिल्ह्यात थेट मध्य प्रदेशातून गांजाची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 आरोपींना अटक करून 29.64 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अनिल बाबासाहेब बडे आणि बाबासाहेब धनाजी बडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। तसेच या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे। जागतिक महिला दिनानिमित्त माळेवाडा येथील सरस्वती हॉस्पिटल तर्फे एक पाऊल स्त्री आरोग्याकडे या उपक्रमाअंतर्गत 8 मार्च पर्यंत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराचे माजी नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाले। या शिबिरात प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी, पीसीओडी उपचार, मेनोपॉज मार्गदर्शन, वंध्यत्व निवारण यासह आदींवर मार्गदर्शन आणि तपासणी केली जाणार आहे। तसेच सवलतीच्या दरामध्ये शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे। कॅन्सर संदर्भात जो अवेअरनेस आहे, बऱ्याच स्त्रियांना भीती असते की छातीत एखादी गाठ जाणवली तर मनात वेगळे विचार येतात किंवा अंगावरनं काही व्हाईट डिस्चार्ज होत असेल तर गर्भपिशवीचा कॅन्सर होण्याची काही शक्यता आहे, अशा मनात वेगळे प्रश्न धरून स्त्रिया विचार करत असतात। या संदर्भात आम्ही मार्गदर्शन, तपासणी येणाऱ्या 3 दिवसामध्ये आम्ही मोफत करणार आहोत। तसेच स्त्रियांच्या संदर्भातले बाकीचेही आजार असतील, वंध्यत्व असेल, प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही अडचण असेल, तसेच अंगावरनं पांढरं जाणं, अंगावरनं व्हाईट डिस्चार्ज होणं, गर्भपिशवीला गाठी असणं, दुर्बिणीचे ऑपरेशन्स असतील, गर्भपिशवी काढणे संदर्भातले काही ऑपरेशन असतील, त्यानंतर स्त्रीग्रंथीला गाठ असणं, हर्निया असेल, अपेंडिक्स असेल, या संदर्भात ज्या काही शस्त्रक्रिया आहेत या सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत। तपासणी पूर्णपणे मोफत आहे आणि जे काही ब्लड टेस्ट असतील, सोनोग्राफी असेल, यावर सुद्धा आम्ही सवलतीच्या दरामध्ये या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन येणाऱ्या 3 दिवसांमध्ये करणार आहोत। तर आपल्या माध्यमातून नगरकरांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि ज्या काही तुमच्या मनात शंका असतील कोणत्याही आजाराच्या संदर्भात तुम्ही येऊन सरस्वती हॉस्पिटलशी संपर्क साधावा। आम्ही आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहोत। दरवर्षीप्रमाणे महिला दिनानिमित्त 8 मार्च महिला दिन हा साजरा केला जातो, पण आज या ठिकाणी एक छोटंसं कॅम्पचं उद्घाटन आपण या ठिकाणी अर्चनाताई परकाळे, स्वातीताई गेदिले, त्याचप्रमाणे शिंदे, मनीषाताई शिंदे, आशाताई शिंदे आणि रसाळताई आहेत, शाहीन भाभी आपल्या गांधीनगर या ठिकाणावरून आलेल्या, त्याचप्रमाणे सावित्रीताई सत्रे आणि या ठिकाणी सर्वच हॉस्पिटलचा स्टाफही उपस्थित आहे। तर या कॅम्पचं सर्वात जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्वजण या ठिकाणी या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी जाधव कुटुंबियांच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करते। सगळ्यात अगोदर सर्व महिलांना
जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे एक पाऊल स्त्री आरोग्याकडे या संकल्पनेतनं सरस्वती हॉस्पिटल यावर्षीही मोफत स्त्रीरोग तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेऊन येत आहे. येणाऱ्या 3 दिवसांमध्ये 6, 7 व 8 मार्च रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये स्त्रियांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आहे. मी सर्व नगरकरांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. या शिबिरामध्ये ऑपरेशन्स हे सुद्धा सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. ब्राझीलमधील डॉक्टर मिलिग्रीड बोर्गस होमिओपॅथीचे अद्ययावत शिक्षण घेण्यासाठी नगर शहरात आले आहेत. येथील होलिस्टिक क्लासिकल होमिओपॅथी क्लिनिक अँड रिसर्च सेंटरमध्ये डॉक्टर प्रमोद लंके यांच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार पद्धतीचा अभ्यास करत आहे. तसेच जगभरातील डॉक्टर होमिओपॅथीकडे आकर्षित होत असून अनेक दिग्गज डॉक्टर होमिओपॅथीद्वारे रुग्णांचे उपचार करत आहेत. डॉक्टर प्रमोद लंके म्हणाले आहेत. अहमदनगर शहरातील जुनी वसंत टॉकीज जवळ असलेले होलिस्टिक क्लासिकल होमिओपॅथी सेंटर आणि रिसर्च सेंटर या क्लिनिकमध्ये आपल्याकडे पूर्णतः होमिओपॅथिक औषधोपचाराने रुग्णांना बरे केले जाते आणि आपल्याकडे जास्तीत जास्त रुग्णांना होमिओपॅथी उपचार घेऊन त्यांना खूप फायदा मिळाल्यामुळे त्या औषध प्रणालीची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच कारणाने आपल्याकडे भारताबाहेरून सुद्धा काही स्टुडंट्स होमिओपॅथी शिकण्यासाठी आपल्याकडे येण्यासाठी इच्छुक असतात आणि त्याच कारणामुळे आपल्या क्लिनिकला ब्राझील या देशामधून काही डॉक्टर स्टुडंट्स जे आहेत ते आपल्याकडे डायरेक्ट पेशंट बघून होमिओपॅथी उपचार कसे करायचे या गोष्टीची प्रॅक्टिस करण्यासाठी ते आपल्याकडे 2 दिवसापासून येत आहेत. ह्या डॉक्टर मिलग्रीड बोर्गस ब्राझील या देशातील ब्रसेलिया या राजधानी शहरातून आलेले आहेत. मी डॉक्टर प्रमोद लंके MD होमिओपॅथ अहमदनगर शहरामध्ये गेल्या 25 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. अहिल्यानगर शहरातील भाजप आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या अपमानावर मूग गिळून गप्प का असा सवाल शिवसेनेचे किरण काळे यांनी केला आहे. तुम्ही ना हिरव्याचे ना भगव्याचे, तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थाच्या सत्तेच्या खुर्चीचे असा घणाघातही त्यांनी केला. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल करून तुरुंगात डांबले पाहिजे अशी मागणी काळे यांनी केलेली आहे. हे विकृत मनुस्मृती विचारांचे लोक आहेत. सरकारने कायद्याच्या माध्यमातून त्यांना ठेचून काढले पाहिजे असेही ते म्हणाले. तर पाहूयात सविस्तर व्हिडिओ. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अत्यंत अश्लाघ्य भाषेत विधान करत राज्याच्या महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना नागपूरच्या प्रशांत कोरटकर नावाच्या वाचाळवीरानं धमकी दिली. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन महाराष्ट्रात परतले असं धादांत खोटं वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी मध्यंतरी केला. स्वयंघोषित हिंदुत्ववादी हिंदू धर्मरक्षक असं स्वतःला म्हणून घेणारे शहराचे आमदार हे छत्रपतींचा आपल्या हिंदू राजाचा एवढ्या नीच पातळीवर जाऊन त्या ठिकाणी अपमान केला जात असताना त्याविरुद्ध मूग घेऊन गप्प का आहेत असा सवाल मी शहर शिवसेनेच्या वतीने विचारतोय. 2 वेळा या आमदार महोदयांना मुस्लिम समाजाने 1 गठ्ठा मतदान दिल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना विधानसभेचं तोंड पाहायला मिळालं. ही वस्तुस्थिती आहे. या शहरात सगळ्यात पहिल्यांदा हिरवा गुलाल तुमच्या वडिलांनी उधळला हे तुम्ही विसरू नका. नगरकर हे विसरलेले नाहीयेत. तुमचा जन्मच मुळात हिरव्या रंगामुळे झालाय. तुम्ही कधीच भगवे होऊ शकत नाहीत. हिरव्या सापाची भाषा करणाऱ्या तुमचं रक्त हे भगवं नाही तर हिरवं आहे. तुम्ही कधीच त्या ठिकाणी भगवे आणि खरे हिंदुत्ववादी होऊ शकत नाहीत. ज्या हिरव्याच्या जीवावर तुम्ही आमदार झाले त्या हिरव्याला तुम्ही विसरले. तुम्ही आमच्या भगव्याचं आणि
हिंदूंचं त्या ठिकाणी काय रक्षण करणार, काय तुम्ही हिंदुत्वादी होणार, यातून एकच निष्कर्ष निघतो की तुम्ही ना हिरव्याचे ना भगव्याचे, तुम्ही फक्त तुमच्या स्वार्थाच्या सत्तेच्या खुर्चीच्या आहात. आमचं रक्त भगवं आहे, हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, अहिल्यानगरचा श्वास हा हिंदुत्व आहे. आम्ही तो तुम्हाला रोखू देणार नाही. सध्या या माशांचं केवळ मंत्रिपदासाठी लांबून चालन करून खोट्या हिंदुत्वाच्या माध्यमातून समाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यासारखे आदर्श तरुण पिढीसमोर मांडून त्यांना गुन्हेगारीच्या खाईत लोटण्याचं षडयंत्र हे माशे त्या ठिकाणी रचतायत. खुनशी राजकारणाच्या प्रवृत्तींना खतपाणी घालून ती मोठी करण्याचं काम या शहरामध्ये सध्या सुरू आहे. मंत्रिपदाच्या लालसेपोटी ही लाचारी त्या ठिकाणी सुरू आहे. विजय वडेट्टीवारांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शहराच्या आमदारांनी आणि त्यांच्या बगलबाच्यांनी यापूर्वी ज्यावेळेला सिंधुदुर्गला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, कोरटकर असेल, सोलापूरकर असेल, कोश्यारी, भिडे यांनी गरळ ओकली, तेव्हा आंदोलन तर दूरच पण साधं तोंड सुद्धा का उघडलं नाही. स्वयंघोषित बेगडी हिंदुत्वाच्या बुरख्याखाली वावरणारे, सोयीसुईनं कधी हिरवे तर कधी भगवे असा सरड्यासारखा रंग बदलण्याच्या यांच्या वृत्तीमुळे शहर हे बकाल होत चाललंय. शहर शिवसेना ते कदापि खपून घेणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. कोरटकर, सोलापूरकर या विकृत मनुस्मृती विचारांच्या प्रवृत्तींना सरकारनं कायद्याच्या माध्यमातून ठेचून काढलं पाहिजे. त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे अशी मी मागणी करतोय. एवढंच नाही तर कोरटकर, सोलापूरकर कधी अहिल्यानगर शहरामध्ये आले तर त्यांना शहर शिवसेनेचे आमचे जे शिवसैनिक आहेत ते त्या ठिकाणी चोप देतील हे सुद्धा मी जाहीर करतोय. मागील काही काळापासून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अनेक संतापजनक प्रकार सातत्यानं ठरवून घडवले जात आहेत. कोरटकर आमच्या महान हिंदू राजा असणाऱ्या छत्रपतींचा एकत्रित उल्लेख करतो, शिव्यांची लाखोळी वाहतो, तो मुख्यमंत्र्यांच्या जवळचं असल्याचं सांगून मंत्रालयात बदल्या, पोस्टिंगची कामं असं करत भडवेगिरी दलाली करतो. सोलापूरकर आधी घाणेरडं बोलतो, मग माफी मागण्याचं नाटक करतो. हे सगळं सरकारच्या आशीर्वादानं ठरवून सुरू आहे. सोलापूरकरला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवलं जाऊ नये, त्याला कुणी चित्रपट नाटकामध्ये भूमिका देऊ नये. दिली तर अशा निर्मात्या, दिग्दर्शक, आयोजकांना अहिल्यानगरचे शिवसैनिक जे आहेत ते दिसतील तिथं चोप देतील हे मी शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर करतोय. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी 2 महिन्यांपूर्वी लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या संसदेत उभं राहून संबंधित जगाला ऐकू जाईल अशा पद्धतीनं आता एक फॅशन झाली आहे. आंबेडकर, 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 आंबेडकर एवढं देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्म स्वर्ग मिळाला असता असं अत्यंत चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान, घटना, लोकशाही व्यवस्था दिली, त्यांच्याचवर असा आघात करणाऱ्या शहांना मनुस्मृती परत आणायची आहे काय? भाजपचे नेते, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागील काळामध्ये पुणे विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात आपल्या सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अत्यंत घाणेरडं वक्तव्य केलं होतं. छत्रपती संभाजीनगरच्या एका कार्यक्रमात ज्याला हे कोश्यारी माशे गेले तिथे ते बरळले होते की समर्थांच्या विना कोण शिवाजीला विचारेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की तथाकथित ढोंगी, बेगडी हिंदुत्ववाद्यांकडून जाणीवपूर्वक सातत्यानं महाराष्ट्राच्या महापुरुषांचा ठरवून अपमान केला जात असून शिवसेना म्हणून या सगळ्या किळसवाण्या प्रकारांचा मी त्या ठिकाणी निषेध करतो, त्यांची घोर निंदा करतो. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे नावाच्या ग्रस्तांनी अमरावतीत बोलताना आपले आदर्श थोर समाज सुधारक महापुरुष महात्मा फुले यांना समाज सुधारक संबोधण्यावरून शिवराळ भाषेची त्या ठिकाणी लाखोळी वाहिली होती. अत्यंत घाणेरडं त्या ठिकाणी वक्तव्य त्यांनी केलं होतं. अशा अत्यंत वेदना देणारं, तुमच्या आमच्या भावना दुखवणारं, महाराष्ट्राच्या भावना दुखवणारं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं. हेच माशे नंतर ज्याला नाशिकमध्ये एका
कार्यक्रमानिमित्त गेले होते. तिथं ते बरळले होते की माझ्याकडे असे एक आंब्याचे झाड आहे की त्याचा आंबा खाल्ला की पोरं होतात. ही सगळी मनुस्मृती परत आणण्याची मानसिकता या लोकांची आहे. तथाकथित हिंदुत्वाचं नाव घेणारेच आमच्या हिंदू महापुरुषांबद्दल जाणीवपूर्वक तमाम हिंदूंच्या भावना दुखावणारी वक्तव्य त्या ठिकाणी करतायत. त्यांना वेळीच ठेचण्याची गरज आहे हे महाराष्ट्राने लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या हिंदू महापुरुषांबद्दल एवढं सगळं निंदनीय घाणेरडं बोललं जात असताना स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणून घेणाऱ्या तथाकथित ढोंगी बेगडी हिंदुत्व त्या ठिकाणी सांगणाऱ्या अहिल्यानगर शहराच्या आमदारांची भूमिका ही मात्र मूग घेऊन गप्प बसण्याची का आहे, का ते याच्यावर कुठलं भाष्य करत नाही. नगर जिल्ह्यातील मौजे वडगाव गुप्ता अहिल्यानगर येथील महाराष्ट्र शासनाच्या मोकळ्या सरकारी जागेत गेल्या 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातील रहिवाशांना त्यांच्या जागेवर कायमस्वरूपी करावे या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी केली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले. आज दिनांक 5/3/2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये वडगाव गुप्ता येथे हुकुमशाही पद्धतीने या शासनाने जे अतिक्रमण केलंय त्याच्या संदर्भात आज आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं. गेले 10 ते 12 दिवसापासून ज्या हुकुमशाही पद्धतीने अतिक्रमण करण्यात आलं, जे कुटुंब 30 ते 40 वर्षापासून तिथं राहत होते, जे मागासवर्गीय कुटुंबावर ज्या प्रकारे असा अन्याय केला, ते ह्या जिल्ह्याचे मंत्री. माझं त्या मंत्र्यांना आव्हान आहे का तुम्ही ह्या गोरगरिबाच्या पोटावर पाय देऊन तुमची पोळी शेकू नका. याचा तळतळ तुम्हाला कुठेतरी लागणार आहे. आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत. आम्ही आंबेडकरवादी लोक आहोत. आम्ही कायद्याच्या चौकटीतच काम करणार. आदरणीय ह्या अहिल्यानगर जिल्ह्याचे लोकनेते खासदार निलेशजी लंके साहेब यांच्याकडे आम्ही सुद्धा निवेदन दिलं. आणि खऱ्या अर्थाने जर या मागासवर्गीय समाजाच्या पाठीमागे जर कोणी आता उभा राहण्याची भूमिका घेत असेल तर ते फक्त लोकनेते खासदार निलेश लंके साहेब आहेत. त्यांनी काल आम्हाला आश्वस्त केलं, त्यांनी शब्द दिलाय मागासवर्गीय समाजाला का ते स्वतःहून सुप्रीम कोर्टामध्ये वडगाव गुप्ता येथील 595 गट नंबर मधील क्षेत्र जे आहे त्याची केस स्वतः लंके साहेब स्वतःच्या नावावर लढणार आहेत. हा त्यांनी काल आम्हाला शब्द दिलेला आहे. आज 10 ते 12 दिवसापासून इथला आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, उन्हातानाचा त्या ठिकाणी उघड्यावर आहे. शासन कोणती त्यांची जबाबदारी घेत नाही. इतके भयानक हाल चालू आहेत त्यांच्यावाले. आज बघा उन्हाळा दिवस आहे आणि अशा उन्हाळ्या दिवसामध्ये काय परिस्थिती होती, लोकांची लाई होती. आणि एवढं सुद्धा असताना जे बुलडोजर ज्यांनी घातलाय ते फक्त बागेची भूमिका घेऊन राहिलेत. पती झाल्या असणाऱ्या लोकांची प्रशासनाने कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही. जर या प्रशासनाने आमची पहिली मागणी का आम्हाला जिथं पुनर्वसन झालं पाहिजे आमच्यावालं, आम्हाला आमचे राहते घर करून मिळाले पाहिजे. तुम्ही रमाबाई आवास योजनेतून आम्हाला ते घरकुलं मिळाले पाहिजे. जर या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येत्या 8 दिवसामध्ये आम्ही जिल्हाधिकारी यांच्या दालनापुढे आमरण उपोषण करणार आहोत. याची नोंद घ्यायची. जय भीम. मी शिंदे, कैलास रामदास शिंदे. मागच्या वेळेस निवेदन दिलं होतं तरी पण शासनाने काही त्याच्यामध्ये काही हस्ताक्षर केलं नाही, काहीच. आता जे निवेदन परत दिलं आहे कलेक्टर साहेबांना, तर मला एकच विनंती करायची आहे की ज्या वेळेस तुम्ही 20 एकरचा हा गट नंबर आहे, जुना सर्वे नंबर जो होता 181 गट नंबर,
आता नवीन गट नंबर आहे 595. त्याच्यापैकी 2 एकर क्षेत्र तुम्ही श्रीडाईज कंपनी केमिकल यांना दिलं होतं. त्याच्यातली 5 हेक्टर जागा 12.5 एकर जमीन विखे फाउंडेशन साठी तुम्ही दिलेली. तर त्याच्यामधली 5.5 एकर जागा जी तुमची उरलेली, ही जागा तुम्ही कुठं ठेवली, कुठं लपून ठेवली, ती जागा समोर आणायची, दाखवायचं. कारण की झोपडपट्टी तुम्ही काढायचं काही विनाकारण तुम्ही झोपडपट्टी काढलेली. 5 एकर जागा शिल्लक असताना 5.5 एकर जागा ही शिल्लक होती तरी पण तुम्ही झोपडपट्टी काढलेली. ही तुमची मनमानी चालू आहे. तुम्ही कायद्याचा काय करू राहिले, गैरवापर करून घेऊ राहिले. तुमची सत्ता आहे, सत्तेचा गैरवापर करून घेऊ राहिले. स्वतः विखे पाटील सांगतात की हे लोक अतिक्रमण मध्ये राहतात. हा माझ्याकडे पुरावा आहे. त्यांनी स्वतः सांगू राहिले ते की हे अतिक्रमण करू राहिले हे लोक. तर मला एवढं म्हणायचं, विनंती माझी, आम्ही अतिक्रमणदार नाहीत. आम्ही 63 सालापासून तिथं राहत आहोत. जर अतिक्रमण जर असेल तर सगळं अतिक्रमण तुम्ही काढा. 595 मधलं ज्या वेळेस जे 50 एकर जमीन विखे पाटील क्षेत्राला ही देण्यात आली होती, तर ती मोकळी जमीन म्हणून तुम्ही दिलेली जमीन, शासनाने मोकळी जमीन म्हणून दिलेली. कारण की तिथं काहीही बिल्डिंग नाही आणि तिथं कमीत कमी 20 ते 25 वर्षापासून बिल्डिंग उभा आहेत विखे पाटील कॉलेजच्या. ह्या बिल्डिंग काय आहे तिथं? मग तुम्ही गरिबांचं का नाही करून घ्या? गरिबांचे पैसे तुम्ही घ्या ना आणि त्यांच्या नावावर जमीन करून द्या ना. म्हणजे गरीब तुम्हाला चालत नाहीत का? हा, गरिबांचे झोपडे तुम्ही पाडून टाकले होते. एवढे लहान बच्चे आहेत. आता ऊन कसं आहे, उन्हाचं टेम्परेचर कसं आहे, या उन्हामध्ये लहान लेकरं घेऊन आम्ही तिथं राहत आहोत. हा, याची कोणाला काळजी घेता येते का? हा, शासनाने विचार करावा, आम्हाला न्याय मिळवून द्यावा, हीच आमची नम्र विनंती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा घाट घातला जात असून याला आमदार सत्यजित तांबे यांनी विरोध केला असून हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी सभागृहात केली आहे. सभापती महोदय, अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने एक नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय करण्याचा प्रस्ताव कुठल्याही जनतेचे मागणी नसताना महसूल विभागाने तो प्रस्तावित केला आणि आश्वी बुद्रुक इथं नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा घाट घातलेला आहे. वास्तविक पाहता तो सोयीच्या ऐवजी गैरसोयीचा असा प्रस्ताव आहे. या प्रस्तावामुळे अनेक गावांना शहर ओलांडून पलीकडे आश्वीला 20-25 किलोमीटर जावं लागेल अशा पद्धतीचे गावं देखील त्या तहसील कार्यालयाला जोडण्याचा एक घाट या ठिकाणी महसूल विभागाने घातलाय. आज या सभागृहाच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करू इच्छितो सभापती महोदय की हा प्रस्ताव तातडीने रद्द झाला पाहिजे. कारण हा प्रस्ताव अत्यंत गंभीर आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा एक आदर्श नमुना आहे. म्हणजे 20-20 किलोमीटर लांब जाऊन अप्पर तहसील कार्यालयात कोण जाणार आहे अशा पद्धतीचा हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा अशा पद्धतीची विनंती मी सभागृहाला करत आहे. प्रसाद लाड. जागतिक महिला दिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये लायन्स क्लब ऑफ प्राईड तर्फे मोफत होमिओपॅथी, दंत आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील सावेडी उपनगरात महापालिकेच्या मालकीच्या जागेवर एका बिल्डरने अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत तक्रार करूनही महापालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने चंद्रकांत शेळके यांनी 30 मार्च पासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. नगर शहराच्या उपनगरांसाठी लवकरच दुसऱ्या टप्प्यातील भुयारी गटार योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी 617 कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दिनेश लोखंडे यांची नियुक्ती झाली असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील या नियुक्तीला मान्यता दिली आहे. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे न्यू लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर अशोक एंडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीने मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश माननीय न्यायमूर्ती सूर्यकांत हे समितीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य एसबीसी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने पुणे येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांना निवेदन देण्यात आले. यासोबतच समाजाच्या विविध मागण्यांसाठी 5 ते 9 मार्च दरम्यान पुणे येथे साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने मेहर इंग्लिश स्कूल, आनंदी बाजार, अहिल्यानगर येथे स्वसंरक्षण जागरूकता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.